काही बौद्ध मंदिरं होती ती पाडून हिंदू मंदिरं तयार केली गेली. ह्यात किती तथ्य आहे? तसं तथ्य ऐतिहासिक पुराव्यांमध्ये दिसत नाही कुठे, की मुद्दामून हिंदू लोकांनी बौद्ध लेण्यांवर आक्रमण केलं आणि ते पाडून आपलं स्वतःचं मंदिर वगैरे बांधलं, असं कुठे दिसत नाही. या उलट पुरावे आहेत. तालिबानांनी बामियानाच्या बुद्धमूर्ती तोडल्या, ते आपल्याकडे जुने फोटो पण आहेत त्याचे. पण अशी उदाहरणं दिसत नाहीत की हिंदू लोकांनी आक्रमण करून पाडलेत. आता काय झालं, लेण्या कधी आल्या? 2000 वर्षांपूर्वी. भारतातनं बौद्ध धर्म गेला कधी बाहेर? 8व्या शतकामध्ये. कारण सुरुवातीला गौतम बुद्धांनी घालून दिलेला धर्म मग सम्राट अशोकांनी तो प्रोपोगेट केला, तो वाढवला आणि आपल्याच हिंदू राजांनी त्याला प्रोत्साहन दिलं की तुम्ही लेणी बांधा, तुमच्या धर्माचं जो काही प्रसार करायचा तुम्ही करू शकता, कारण आपला धर्म सोशिक आहे, सगळ्यांना सामावून घेणार आहे, खऱ्या अर्थाने सेक्युलर धर्म आपला आहे. तर ही लेणी त्यांनी धर्मप्रसारासाठी बांधली, व्यापारासाठी म्हणून आश्रय घेण्यासाठी बांधली. पण पुढे पुढे 7व्या-8व्या शतकानंतर जेव्हा सगळ्या हिंदू राजांनी हिंदू मंदिरं बांधायला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली, त्यामुळे साहजिकच बौद्ध लेण्यांना काही पैसे मिळाले नाहीत. तर पैसे मिळाले नाहीत म्हटल्यावर बांधणार कशी नवीन मंदिरं? आणि तितक्याच मग आक्रमण झाली आपल्याकडे आणि सगळे जे बौद्ध लोक होते सगळे तिबेटला पळाले. त्यामुळे साहजिकच या सगळ्या लेणी ओस पडल्या. त्यामुळे अशी काही थोडी उदाहरणं आहेत अगदी बोटावर मोजण्यासारखी, जिथे ज्या लेण्यांमध्ये कोणाचं वावरच नाहीये, त्यामुळे तिथे गेलेली हार्डली बोटावर मोजण्या एवढी उदाहरणं आहेत. 2 ते 3 उदाहरणं. त्याला मी असं म्हणणार नाही की हा हिंदू लोकांनी बौद्ध धर्मावर केलेला हल्ला आहे वगैरे. 1000 एक्झाम्पल असते तर मी मान्य केलं असतं. भारतामध्ये 2-4 उदाहरणं अशी आहेत तर त्या उदाहरणांना काही अर्थ नाही.